श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. तर आता बघा दुपारचे 1:45 झालेत आणि आता मी निघाले गावी जायला. सगळं आवरोपर्यंत सगळे, आणि यांना पण काम होतं. त्यांना घरी यायलाच 1:15 वाजला. मग त्यानंतर जेवण वगैरे झालेत, भांडी वगैरे ठेवली. दीदी आणि दादा आहेत घरी. माझंच काम होतं थोडंसं, मला जायचं कोणतरी भेटायला, तब्येत बरी नाही इकडे, म्हणजे असे नातेवाईकांची तिकडे जायचं आहेत. तर मग आता इथून निघतो आहे. मग आता जाणार डायरेक्ट सासूबाईकडे. तुम्हाला दाखवते रस्त्याने काय असेल आपलं हे, आणि मग सासूबाईला भेटवते तुम्हाला. तर चला माझ्याबरोबर गावी आपलं. श्री स्वामी समर्थ सर्वताईंना. सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर बघा आता येऊन पोचले घरी आणि बोलले पाहुण्यांकडे जायचे. तिथे थांबलो, मग बराच वेळ तिथे गेला. त्यानंतर मग आता आलो तिथे. तर आता त्यांचं चाललंय काय काय आणलेलं तिकडनं सामान आपलं, तर गाडीतून काढते. तर काय म्हणतं सासूबाई, बोला सगळ्या ताई. स्वामी समर्थ. सगळ्या ताईंना दाखवते का सासूबाईंनी काय काय बनवून ठेवलंय, काय काय तयारी केली. माझं बघा एका दिवसात आवाज लगेच हे झाला आणि थकली पण. तर सासूबाईची जेवणाची तयारी दाखवते तुम्हाला मी. बघा आता काय काय बनवली. भजे, पुरणपोळी. हां, सासूबाईंनी बघा पुरणपोळी बनवून ठेवली. सासूबाईच्या पोळ्या एकदम मोठ्या मोठ्या असत्या आणि एकदम भरलेल्या. आणि याच्यामध्ये काय आमटी बनवली, सार. आपण सार म्हणतो ना, कटाच्या आमटीला आम्ही सार म्हणतो. सार. आणि आता फक्त गरम गरम भजी काढायची राहिली ना. भात, कुरड्या तळून ठेवल्या आहे. आणि बटाट्याचे भजे करायचे, कांदा भजे. कांदा भजी, बटाट्याची भजी राहिली. मला कांदा भजी आवडतात आणि साहेबांना बटाट्याची भजी आवडतात ते. आणि मी आंबे आणलेले ते आता बघा नुसते फक्त 5 मिनिटासाठी पाण्यात टाकून ठेवले, जरा थोडेसे गरम हे निघून जाईल. आणि सासूबाईची झाली तयारी. पीठ वगैरे भिजून ठेवले ना. आहे का? हे बघा, ही कांदा भजी आणि बटाट्याची भजीला एवढं सगळं वेगळं वेगळं करून ठेवलं. असं मी आले नाही, नेहमी मला असे गरम भजी भेटतात इथे. तर हे बघा, ते बाहेर मी आपलं घर दाखवायचं तुम्हाला. हे सगळं आपलं आणलेलं. या खुर्च्या होत्या तिकडे. आता इथं ना लाईट कमी आहे. आपल्या इकडच्या खुर्च्या होत्या. हे धान्य ठेवायचं, हे आम्ही कोठी म्हणतो याला. हे कोठी, बरंच काय काय छोटं मोठं इतकं सामान होतं. ही आपली मशीन वगैरे पण, कपड्यांची मशीन वगैरे इथेच आणून ठेवली, अगोदरची होती. हा आपल्याकडंच होता मुंबईला हा सोफा. ते सगळं आता असं कवरने झाकून वगैरे ठेवले, कारण ते कवर घाण होतात ना, सोफ्याचे कवर खराब होतं. मग वरतून काय काय टाकलं आहे. आणि हे कपाटं पण बघा, हे कपाटं पण आपले मुंबईचे कपाटं होते ते इथे, कारण तिकडे जागाच होत नाही ना, जागा नाही होत. मग ते आपल्या इथेच आणून टाकले. एक खराब झाले आता, इकडचं हे जुनं झालं आहेत ना, आणि इकडचं छान नवीनच्या नवीनच होतं. तिथे फक्त 1 वर्षभर वापरलं आहे हेवालं. 3 दरवाज्यांचं कपाट होतं हे. आणि मग नंतर ह्या घरी जागाच होत नव्हती कशाला. असं छोटी मोठी अशी पूजा करतात आपले बघा, दिवा वगैरे झाले करतात त्या. तर ताईंनो बाकीचं सगळं मी तुम्हाला आता सकाळी दाखवते काय आहे आपलं घर. तसं जसं आहे ठेवलं आहे सासूबाईंनी तसं. भांडीले झाली ना. सासूबाई बोलत होती सकाळी घासून, सकाळी कुठं परत जायचं आहे, मग पसारा पडला असता. मग त्यामुळे आता जर आवरायला घेतले. आणि आज गाडीत खूप बोलणं झालं आहे. घसा दुखायला लागला ना, थंड पाणी पण पिलं आपण, घसा लागला दुखायला.
तर ताईंनो आता आमचे जेवण वगैरे सगळं झालं, भांडी वगैरे पण झाली माझी घासून, किचन साफ केलं, इथे जे काय होतं छोटं मोठं काढून घेतलं, छोट्या छोट्या टोपांमध्ये भरपूर बनवलेलं सासूबाईंनी जेवण, खूप बनवलेलं. समोर काकू आहेत म्हणजे सासूबाई दुसऱ्या माझ्या, त्यांच्या घरी पण थोडंसं दिलं. आता कारण सकाळी उद्या जायचं आहेत आम्हाला बाहेर, आणखी एका नातेवाईकांच्या इथं जायचं आहे, त्यांना बरं नाही, तिकडे जायचं आहे. आता येताना एक ठिकाण करून आलो आहेत, उद्या आणि 2 ठिकाणी. पण मी तिकडचं नाही शूट घेत, का तर कोणाची तब्येत बरी नाही, कोणाचं काय नाही, आपण जाऊन ते, म्हणून मी तिकडचं कुठलं नाही घेणार काही. आपल्या आपल्या घरात जे आहे इथलं ते मी तुम्हाला दाखवेन. आज चेहरा आता थकला आहे, दिवसभर प्रवास केला आहे ना, आणि खूप बडबड केली गाडीमध्ये पण. तर आज 2-3 महिन्यातून अशी बाहेर निघाले ना, मग सगळं आवरून घेतलं मी. आता किचनवर वगैरे सगळं मांडून ठेवली, म्हणजे सासूबाई उद्या सुकले की आता रात्रभर सुकून जाईल, पाणी नितळून जाईल, आणि मग आणि घरात थोडंसं इकडे तिकडे पसायला दिसलं ताईंनो, का सासूबाई एकट्याच आहे, त्यांना जसं झेपतं तसं ते करतात. आम्ही कधी काही बोलत नाही, इथे असं तिथं तसं, आम्हाला वेळ भेटत नाही येऊन करायला. आणि त्या मेन म्हणजे आम्हाला येऊन त्यांच्या हातचं आयतं जेवण भेटतं आहे, आम्ही त्यातच खूप समाधान आहे. की नाहीतर कसं येऊन करा, मग आपणही करा, पहिलं घर स्वच्छ करा, मग जेवण बनवा, मग काय काय करा. तर आम्हाला तिथून निघतानाच आम्ही सांगतो का आता आम्ही यावेळेला निघालो आहे, आम्ही येऊपर्यंत जेवण झालेलं असते. हे आज फक्त मला रस बनवायचा, तो आंबे माझ्याकडे मागे होते, आणि भजी कशी आम्हाला गरम गरम लागतात. तर त्यामुळे आज 1 वर्ष झालं सोना आणि आम्ही इथे होतो. बरोबर 12 तारखेला आम्ही इथे सासूबाईकडे होतो मागच्या वेळेस, आणि आमरस पोळ्याच खाल्लेल्या. तर त्या दिवसाची आठवण येत होती, आता पोळी वगैरे खात होते, मला सोनाची आठवण येत होती की आज 1 वर्षाला आम्ही इथे होतो. आणि एक ताई मला विचारत होती काय तुला सोनाने विश केलं की नाही, तर सोनाने मला सकाळी फोन केलेला. पहिलं जजच्या आईला फोन केला, मला केला, आजीला केला, आणि ते सासूबाईंबरोबर पण बोलली. इथे मी जशी आली तसा फोन केला, परत सासूबाईंबरोबर बोलली की आम्ही आहे त्याच्या. एक ताई विचारत होती तिने तुला विश केलं की नाही केलं, तर मी सांगेल ताई, तिने मला सकाळी मी घरी होते तेव्हा 8:30लाच फोन आलेला तिचा. तर ती विसरेल कशी, आईला कधी विसरेल का. तर तिने फोन केलेला ताईंनो. आणि तुम्ही सगळ्यांनी पण भरपूर ताईंनी एवढं आई 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 म्हणून मला जे आज मदर्स डेचं तुम्ही जे मला प्रेम दिलं आहे, मी त्याच्यासाठी तुमचे खूप 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 आभारी. आभार शब्द हा खूप कमी आहे, भरपूर कमी आहे, पण तरी एवढं तर बोलू शकते माझ्या ताईंना की तुमची खरोखर मनापासून जे एवढे सुंदर कमेंट की हॅपी मदर्स आई आई म्हणून, आई साहेब आई. काय सांगू तुम्हाला, सर्व ताईंचे मनापासून आभार. मी सासूबाईला पण सांगत होते की सगळं त्यांना तसं का वाचता वगैरे येत नाही, लिहायला वाचायला येत नाही ना. मी त्यांना बोलले अशा अशा ताईंनी सगळ्यांनी बघा आई आई म्हणून, आज आईचा दिवस म्हणून तुमचा मुलगा पण तुमच्यापर्यंत इथे आणला आहे, आणि माझं तर सोडून द्या, तर माझ्या पण आईचं आहे. भांडी वगैरे घासून असे पालथी मारून ठेवलीत की ते सकाळी असे सुकले तर मग सासूबाई भरून ठेवतील, एवढे वरती ठेवत नाही वापरायला. बेसिंग वगैरे सगळं घासून किचन ओटा पुसून भांडी आवरून ठेवली, आणि ते दोघे बाहेर गप्पा मारत आहे बघा. जास्त लाईट नाही ना आपल्याकडे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. या गावाला मस्त रात्रीचं छान वाटतंय ना. जेवण वगैरे झाले, बसलोय आरामशीर बाहेर, किती इथं छान वाटतं, थंडगार हवा. आणि सासूबाई बसले बघा मस्त गप्पा मारताय 2 जण. दिसतच नाही अंधारात बघा, श्री स्वामी समर्थ बोलतोय. अर्जुन बोल, दिसणार कुठं. तो बोलला पण माझा आणि त्याचा बोलायला वेळ झाला. काय बोलला तू, श्री स्वामी समर्थ बोलत होता ना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा, मावशीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अरे वा, माझ्यातर्फे तुझी पण ओळख करून दे. हा, नंतर कधी उद्या दुपारच्या व्हिडिओमध्ये. आता रात्रीचा व्हिडिओ इथे, सकाळी त्याला स्पष्ट दाखवते मी. आणि मस्त आता ही हवा खात बसले तिथे बघा. तर मी पण बसते यांच्याबरोबर थोडा वेळ. हवा तर जास्त नाही आहे, उलट मुंबईला हवा लागते आपल्याला चांगली. थंड आहे. हा पण थंड आहे, पाऊस पडलाय काल, इकडे खूप पाऊस पडलाय, भरपूर असा पाऊस पडलाय, आणि इथं मस्त वाटतं असं अगदी शांत एकदम. तर बसते थोडा वेळ हवेमध्ये, आणि तुम्हाला भेटते सगळ्यांना सकाळी उद्या. आणि कुठं कुठं जायचं आहे, पण कुठे जाईल त्यांच्या घरचं नाही मी व्हिडिओ वगैरे आपले काही घेणार आहे. हे आपलं स्वतःचं घर, इथे काही प्रॉब्लेम नाही. आणि उद्या कसं पाहुण्यांचे येतं, ते कोण आजारी आहे काय बोलले तुम्हाला मी, तिकडे नाही काय. मतदान करायचं आहे सकाळी, आणि मग पाहुण्यांकडून तसंच आपल्याला मुंबईला जायचं आहे. तर उद्या संध्याकाळी परत आपण
आपल्या घरी. तर चला सर्व ताईंना गुड नाईट. आणि गुड नाईट नाही म्हणजे शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण सकाळी आता. त्या सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर आता ही दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मी तुम्हाला बोललेली रात्री की सकाळी भेटू. तर आता सकाळचे वाजलेत 8:30 व्हायला आलेत. बोलले होते लवकर निघू पण तरी 8:30 वाजले. आता इथून निघायला बघा भरपूर उशीर झाला आहे. 8:30ला 5 कमी आहेत. आणि सासूबाई आलेत बघा भेटायला. म्हणजे समोर तुम्हाला बोलले ना आपल्या सासूबाई राहतात. एकदम छान. तुम्ही सोनाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. काकोत एकदम छान स्वभाव आणि माझी एकदम प्रेमळ सासूबाई. एकदम छान जमतं आमचं. काय बोलतं सासूबाई? सुनेचं काम कसं काय चाललंय? छान चाललंय. छान चाललंय ना. बरं बरं. त्यांना अजून आपलं असं हे नाही ना. तर परिचय पण खूप छान सासूबाई माझ्या या. म्हणजे या पण आणि त्या पण दोघी पण तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये एकदम छान आहेत. आता निघायचं आहे तर मी तिकडे जाणार तर त्याच आल्या भेटायला. तर निघायची तयारी चालली. खूप गडबड आहे. तर आता तुम्हाला मी बाहेरचा आपला थोडा परिसर दाखवते. साहेब आशीर्वाद घेते आहे. निघायचे म्हणून साहेब आशीर्वाद घेते आहे. काकूबाईंचे पाय पडते आहे. हे बघा आमच्या काकूबाईंनी आम्हाला ना लॉकडाऊनमध्ये खूप सांभाळलेले. हां बंद केलं नाही आम्हाला खूप खूप असा एवढा आधार दिलेला नाही. ते सासूबाई चांगला आशीर्वाद असू द्या. हाय ते तुमचे आशीर्वाद आमचा. हां तर आता थोडंसं बाहेरचं दाखवूया. आपले झाडं वगैरे बाहेरून घर दाखवूया. तर चला आता झाली आपली निघायची तयारी. निघतोय एकदा महाराजाचं दर्शन घेतलं आणि निघतोय. आता निघतोय आपण इथून. तर रस्त्याने कुठं कुठं जातोय काय दाखवते थोडंफार. आता सासूबाईला पण घेऊन चालले सांगते. तर चला आता तुम्ही पण आपल्याबरोबर चला ताईंनो. चाललंय थोडं झाडांना पाणी घालून. तर सासूबाई इथे 2 दिवस नाही म्हणून आपलं थोडं पाणी घालत आहे. झाडं म्हटल्यावर खूप खूप आवडीची वस्तू त्यांची. झाडं चांगले ठेवणं खूप आवडतं त्यांना. सुपारीचे झाड आहे ते दोन्ही. हो ते 2 सुपारीचे आहेत बरोबर. हे नारळाचं आहेत एक बाजूला आणि हे 2 सुपारीचे झाड ते पण खूप चांगले होते. पण सासूबाई आपल्याकडे मुंबईला होत्या तेव्हा एकदम उन्हाने जळून गेले इकडे. ताईंनो उन्हाळी डोळे बघा किती बारीक होत आहे. इथे हे आपलं गाव आहे. ते गावामध्ये उतरलो आहे. घरापासून थोडंसं गाव लांब आहे. तर इथे आज मतदान आहे. माझं काही तर गावी नाही आहे. माझं मुंबईला आणि साहेबांचं गावी. एकाचं गावी एकाचं मुंबईला असं पाहिजे ना. तर सासूबाई आणि हे गेलेत मतदान करायला. ते गेलेत तोपर्यंत म्हटलं तुम्हाला आपलं गाव दाखवते इकडचं. कसं काय लवकर लवकर येणं होत नाही ना. तर तुम्हाला मी बघा गावचं असं सकाळचं वातावरण दाखवते. आणि मतदान म्हटलं खूप गर्दी आहे गावामध्ये.
दाखवते तुम्हाला. आले मतदान करून. आता कोणाला दिलं काय दिलं नाही विचारणार मी आणि हे सांगणार पण नाही. सासूबाई तुमचं दाखवा. हा दाखवलं एक ठेवलं. इथंच हे नाही, हे कशाला दिलं? हे अंगठा दिला, हे कुठे? हा, हे बोटाचं. हा एवढं एवढं. अरे बापरे. सासूबाई इकडे बघा. सासूबाईने बघा नथ वगैरे घातली. छान दिसते सासूबाई. तुम्हाला आवडते का मला? आवडती सासूबाईला. काल सांगितलं साष्टांग नमस्कार आजीला, सगळ्यांनी प्रेम दिलं. आता निघालो आपण गावातून. चाललोय मंदिराकडे. हा आलो मंदिरा का आता? हा, देवीचं दर्शन देऊया ना आता. आपल्या गावातलं इथं मंदिर आहे, गावदेवी आपली. आता दाखवली साहेबांची शाळा आणि आता निघालो. आणि मेन म्हणजे ताईंनो उन्हामध्ये डोळेच उघडत नाही माझे, डोळे बंद होत आहे. पहिली ते 10वी पर्यंत हां आमचं शिक्षण इथं झालेलं आहे. हां निमगाव एकदम चांगलं गाव आहे. हो, जवळजवळ भरपूर गावचे लोक इथे शिक्षण घ्यायला येतात. शिक्षण घ्यायला येतात. मोठी शाळा. तर ताईंनो आता निघालो तिकडे पाहुण्यांकडे जायला. तर पुन्हा एकदा तुमचे सर्व ताईंचे मनापासून आभार. मातृदिनाच्या इतक्या छान शुभेच्छा दिल्या तुम्ही मला. मला खूप काही बोलायचं होतं पण माझा आवाज जरा पॅक झालेला आहे, तर आता नाही मी काही बोलू शकत. आणि ताईंनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. मेन म्हणजे तुम्हाला हा गावचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.